नमस्कार. वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन येत आहोत. जो तुम्हाला अर्थशास्त्रामध्येही विचारू शकतात किंवा अगदी करंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण विचारू शकतात. आता डब्ल्यू-पी-आय घाऊक निर्देशांक ह्याच्यात काही बदल झाले आहेत. ते बदल आपल्याला बघायचे आहेत. डब्ल्यू-पी-आयची जागा आता पी-पी-आय घेणार आहे. हे आपल्याला बघायचं आहे आणि बदललेले आधारभूत वर्ष. हे आपल्याला सारे या टॉपिकमध्ये कव्हर करायचं आहे. तर व्हिडिओला सुरू करू. बघा हा एक चार्ट आहे. हा तुम्ही अगदी स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि अभ्यास करताना ना या मुद्द्यावर थोडा अभ्यास करा. अगदी 100% यापैकी कुठलातरी एक प्रश्न असणार आहे. कारण इतके सारे बदल झाले आहेत. पॉइंट नंबर 1 घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यू-पी-आय. बघा तुम्हाला डब्ल्यू-पी-आय म्हणजे काय आणि ह्याचे महत्त्व काय? हे तुम्हाला कुठून करायचे आहे? कुठलंही अर्थशास्त्राचे पुस्तक घ्या. त्यातनं तुम्ही हे कव्हर करा. त्याच्यानंतर ह्याचे एम-सी-क्यूज सोडवा. डब्ल्यू-पी-आयची आकडेवारी कोण जाहीर करते व संकलित कोण करते? त्याच्यानंतर डब्ल्यू-पी-आयमध्ये अलीकडे कोणते बदल करण्यात आले आहेत? डब्ल्यू-पी-आयचे नवीन आधारभूत वर्ष कोणते आहे? कार्यपद्धती कशी बदलली आहे? जागा कधी घेतली जाणार आहे? डब्ल्यू-पी-आय ऐवजी कोणते निर्देशांक किंवा प्रणाली आणली जाणार आहे? हे सारे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजे. ज्याच्यात काही ऑप्शनच नाही आहे. दुसरं आपल्याला बघायचं आहे पी-पी-आय उत्पादक किंमत निर्देशांक. ह्याच्याबद्दल हे 3 मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजे. पी-पी-आय म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? प्रमुख वैशिष्ट्ये आणि पी-पी-आय हा डब्ल्यू-पी-आय पेक्षा कसा वेगळा असणार आहे? त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे सी-पी-आय, जी-डी-पी, डब्ल्यू-पी-आय आणि आय-आय-पी ह्याचे बदललेले आधारभूत वर्ष. ठीक आहे? आपण आता व्हिडिओला सुरू करू. आपण बघतो आहे हे सगळं करंट पॉइंट ऑफ व्ह्यूने. एक-एक पॉइंट आपण कव्हर करू. आता बघा या टॉपिक्समध्ये ना हे थोडेसे फॅक्च्युअल आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्यांपेक्षा इथे थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. हं. आता बघा काय सध्या झालंय. ही इंग्लिश स्लाईड आहे. पुढे मी मराठी स्लाईडही टाकलेली आहे सेम. आधी एकदा वाचून घेऊ, मग रिव्हिजन करू. डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड डी-पी-आय-टी यांनी जाहीर केलंय की पहिला बदल डब्ल्यू-पी-आयचे आधारभूत वर्ष बदल होणार आहे. आता काय बदल होणार आहे? 2011-12 पासून 22-23 असणार आहे. 11-12 होतं ते आता 22-23 असणार आहे. पहिला बदल. असे 1, 2, 3, 4 लक्षात ठेवा. पहिला बदल कळला आधारभूत वर्ष बदलले आहे. 11-12 पासून ते झाले आहे 22-23 पर्यंत. दुसरा बदल. डब्ल्यू-पी-आयची जागा घेणार आहे पी-पी-आय. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. उत्पादक निर्देशांक. पण हे कधी? हे 5 वर्षानंतर होणार आहे. त्यानंतर बघा आता ह्याच्या पलीकडे हा दुसरा बदल. एक पहिला बदल आधारभूत वर्षामध्ये चेंज. दुसरा बदल डब्ल्यू-पी-आयची जागा घेणार आहे पी-पी-आय हा दुसरा बदल. तिसरा बदल आता आपले जे डब्ल्यू-पी-आय आहे घाऊक निर्देशांक त्याच्यात काही बदल केलेले आहेत. हे आपल्याला बघायचे आहेत. एक्सपांडेड बास्केट. आता जी संख्या होती गोष्टींची डब्ल्यू-पी-आयमध्ये ती वाढवली आहे. 697 पासून 957 केली आहे. त्याच्यानंतर यात रिन्यूएबल एनर्जीचा ॲडिशन झालेला आहे. म्हणजे आता सोलार, विंड, न्यूक्लिअर एनर्जी ह्याच्यात सगळे ॲड झालेले आहेत. त्याच्यानंतर एनर्जी सेक्टरचं रिक्लासिफिकेशन झालं आहे. कसं बघा, क्रूड पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस आहेत ना, हे आता प्रायमरी आर्टिकल्स पासून फ्युएल एंड पॉवरमध्ये शिफ्ट केले आहेत. म्हणजे हे क्लासिफाईड होते प्रायमरी आर्टिकल्स आता ते शिफ्ट झाले आहेत फ्युएल एंड पॉवरमध्ये. न्यू वेइंग मेथड आता ग्रॉस व्हॅल्यू ऑफ आउटपुट जी-ओ-व्ही ऐवजी नेट ट्रेडेड व्हॅल्यू असणार आहे आणि इम्प्रूव्ड मेथोडॉलॉजी चेन बेस्ड इंडेक्स कॅल्क्युलेशन आता असणार आहे. सेम स्लाइड ही मराठीतून आहे. ह्याचा पर्पज असा आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल आणि दुसरं म्हणजे रिव्हिजन होईल. ठीक आहे. सो आपण आत्ताच बघितलं अलीकडेच काय झालं आहे डी-पी-आय-आय-टी आणि डब्ल्यू-पी-आयची घाऊक किंमत निर्देशाचं आधारभूत वर्ष बदललं आहे 11-12 पासून 22-23 पर्यंत. हा होता आपल्यासाठी पहिला बदल. दुसरा बदल काय होता? डब्ल्यू-पी-आयची जागा घेणार आहे पी-पी-आय. पण कधी? 5 वर्षानंतर. ठीक. ह्याच्यानंतर होते डब्ल्यू-पी-आयमध्ये काही प्रमुख बदल झालेले. विस्तारित बास्केट वस्तूंची यादी वाढवलेली आहे. त्याच्यानंतर अक्षय ऊर्जेचा समावेश केलेला आहे. सौर, पवन ऊर्जा आणि अणुऊर्जा याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर ऊर्जा क्षेत्राचे पुनर्वर्गीकरण झाले आहे. हे
कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांना आता प्राथमिक वस्तूमधनं शिफ्ट केलं आहे कुठे? फ्युएल एंड पॉवरमध्ये. त्याच्यानंतर भारांक, वेटेज हे आपण वेगळं केलेलं आहे निश्चित करण्याची नवीन पद्धती. आता भारांक हे कुठल्या पद्धतीमध्ये असणार आहे? निव्वळ व्यापार मूल्याऐवजी उत्पादनाच्या एकूण मूल्यावरती GOV वरती आधारित असतील. त्यानंतर सुधारित कार्यपद्धती. आता चेन बेस्ड इंडेक्स कॅल्क्युलेशन म्हणजे साखळी आधारित निर्देशन गणना. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगते. एक सप्लाय चेन म्हणा अशी असते, ज्याच्यात प्रत्येक इनपुट जो असतो छोटा-मोठा, तो सगळा कॅल्क्युलेट केला जाणार. सो ही चेन बेस्ड इंडेक्स कॅल्क्युलेशन असणार आहे. आणि माहितीसाठी मिसिंग डेटा सरासरी पद्धतीचा टार्गेटेड मीन इम्प्युटेशन वापर. आता आपण बघूया पी-पी-आय. WPIची जागा घेणार आहे पी-पी-आय. पी-पी-आय बद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आता बघा 2 असतात. एक प्रोड्युसर आणि एक कन्झ्युमर, ग्राहक जो एंडला असतो. आता इथे प्रोड्युसर साइडला जे बदल होतात, त्याचं मापन करणार आहे पी-पी-आय. सो इथे जे काही बदल होतील किमतींमध्ये, ते होतील पी-पी-आयमध्ये. ठीक आहे. आणि हे WPI फक्त गुड्ससाठी होतं, वस्तूंसाठी होतं. हे वस्तू आणि सेवा दोघींसाठी असणार आहे. त्याच्यानंतर इन्फ्लेशन ही ट्रॅक करणार आहे फ्रॉम प्रोड्युसर्स पर्स्पेक्टिव्ह. एक ते कीवर्ड लक्षात ठेवा, पी-पी-आय हा नेहमी प्रोड्युसर साइडनीच असणार आहे. त्याच्यानंतर अनलाइक WPI, पी-पी-आय कव्हर्स बोथ गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीही. आता याचे कंपोनंट्स बघा, इनपुट पी-पी-आय, आउटपुट पी-पी-आय आणि सर्व्हिस पी-पी-आय. इनपुटमध्ये प्राइसेस ऑफ इनपुट्स रॉ मटेरियल्स युज्ड इन प्रोडक्शन. जे इनपुटसाठी जे काही रॉ मटेरियल लागतं, ते सगळे इनपुटमध्ये होणार आहे. आउटपुटमध्ये फायनल प्रॉडक्ट्स असणार आहेत. तयार झालेले प्रॉडक्ट्स. म्हणजे आता बघा एक्झाम्पल आपण घेऊया. बिस्किट तयार करायचं आहे, तर रॉ मटेरियल समजा इथे लागला मैदा. आणि फायनल गुड्स म्हणजे इथे झालं तयार केलेलं बिस्किट. आणि त्याच्यानंतर सर्व्हिस पी-पी-आय. कारण पी-पी-आयमध्ये सर्व्हिसेस पण असणार आहेत. हे चेंजेस बघणार आहे बँकिंग, टेलिकॉम, इन्शुरन्स, एव्हिएशन म्हणजे एरोप्लेनवाले हे सगळे याच्यात काय चेंजेस झाले, हे इथे ट्रॅक होणार आहे. ठीक आहे. आता ह्याचे की फीचर्स बघा. फॅक्टरी गेट प्राइसेस कारण हे आपण प्रोड्युसर साइडनी बघतोय. सो जिथे जिथे हे प्रोड्यूस होतंय, जिथे हे बनलं जातंय, तिकडचे प्राइसेस मोजले जाणार आहेत. फॅक्टरी गेट. बेस्ड ऑन बेसिक प्राइसेस म्हणजे इथून बघा जी ट्रेड मार्जिन्स हे सगळं काही नसणार आहे. हे सगळं एक्सक्लूड करून वगळून ह्याचे प्राइसेस असणार आहे. आणि इथे दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस दोन्ही सेक्टर्स असणार आहेत. पी आपण बघतो आहे. ही मराठीतली स्लाईड आहे. एकदा क्विक रिव्हिजन बघून घेऊ. आपण काय बघितलं? पी उत्पादक वस्तू आणि सेवांसाठी मिळणाऱ्या किमतींमधील बदल मोजते. त्याच्यानंतर महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी उत्पादनाच्या दृष्टिकोनात तिचा मागावा घेते. आपल्याला कीवर्ड काय लक्षात देण्याचा आहे? उत्पादकाच्या दृष्टिकोनातून. इथे ग्राहकाचा नाही, उत्पादनकाचा. WPI घाऊक किंमत निर्देशांकाच्या विपरीत हे दोन्ही वस्तू आणि सेवा दोन्ही यात सामील असतील. आता आपण ह्याचे घटक बघितले आहे इनपुट, आउटपुट आणि सर्व्हिस. ह्याची वैशिष्ट्ये आपण बघितली आहेत. फॅक्टरी गेट म्हणजे कारखान्याच्या प्रवेशद्वारातील किमती, विक्रीचा पहिला टप्पा मोजते. यात GST, व्यापार मार्जिन, वाहतूक खर्च या कशाचाही समावेश नसतो. हे वगळून ही मोजली जाते. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांचा समावेश असतो. तुम्हाला पी बद्दल या गोष्टी माहिती पाहिजेत. आता सिग्निफिकन्स ऑफ पी-पी-आय हे का वेगळं ठरणार आहे, हे आपल्याला बघायचंय. आपण काय बघितलेलं बघा, ह्याच्यात GST, मार्जिन्स हे सगळे आपण घेत नाही आहोत, वगळतो आहोत. त्याच्यामुळे काय होईल, इथे एक काही डिस्ट्रॅक्शन न येता एक क्लिअर पिक्चर मिळतं. त्याच्यानंतर बघा, आपण हे आयात जे करतो त्याचंही इन्फ्लेशन, त्याचीही चलनवाढ इथे आपण वगळतो आहे. सो आपलं जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे, त्याची आपल्याला ॲक्चुअल कॉस्ट इथे कळते. ह्याच्यात सर्व्हिस सेक्टर पण आपण इन्क्लूड करतोय आणि सर्व्हिस सेक्टर आपल्या GDPचा 50% व्यापतो आहे. त्याच्यानंतर बघा आपण ह्याच्यात ना इंडियाचं इन्फ्लेशन चलनवाढ जे आहे ना, ह्याचा डेटा आपण कंपेअर करू शकू म्हणजे पी-पी-आयमुळे कशासोबत? UK, US आणि EU सोबत. सो आपण ट्रान्झिशन घेतो आहे यासाठी WPI पासून पी पर्यंत. कधी? पुढच्या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने फेज्ड आउट ओव्हर नेक्स्ट 5 इयर्स फेजने. ठीक आहे. आता हे जे ट्रान्झिशन असणार आहे ना, हे IMFच्या रिकमेंडेशन म्हणजे त्यांची जी काही सूचना आहे, त्यांची जी काही एक ठराविक गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे असणार आहे.
पी-पी-आयचे महत्त्व सेम आहे. आपण फक्त एकदा मराठीतून पटकन रिव्हिजन करून घेऊ. अप्रत्यक्ष करांमुळे होणारे चलनवाढीचे विकृतीकरण दूर करते. कारण इथे अप्रत्यक्ष कर ॲड केले जाणार नाहीत. आयातीत चलनवाढ वगळते. त्यामुळे काय होतं देशांतर्गत उत्पादन खर्चाचे अधिक स्पष्ट चित्र मिळते. सेवा क्षेत्राचा समावेश होतो याच्यात आणि सेवा क्षेत्र आपण काय बघितलेलं आपल्या जी-डी-पीच्या किती 50% जास्त 50% पेक्षा जास्त योगदान देते. ठीक आहे. आता हे आपल्याला पी-पी-आय काय करणार आहे चलनवाढीची आकडेवारी आपली अमेरिका, यू-के, युरोपियन युनियन सारख्या आपल्याला याच्याशी तुलना करता येणार आहे. आता हे आपण नंतर बघितलेलं की डब्ल्यू-आयला रिप्लेस करणार आहे. त्याची जागा घेणार आहे. पण कधी? टप्प्याटप्प्याने आणि तेही कधी 5 वर्षांनी. आणि हे संकलन भारताला IMF शिफारसी आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतीचे संरेखित करते. म्हणजे आपण हे असं बोलता येईल, की आपण त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे जातोय. सो आपण त्या लेव्हलपर्यंत येतोय असं म्हणता येईल. आता आपण जे काही बघितलं आतापर्यंत त्याचा हा कंपॅरेटिव्ह चार्ट आहे. सो WPI आपल्याला माहिती आहे. हे होलसेल लेव्हलवरती मेजर करतं. पी-पी-आय आहे ते प्रोड्युसर लेव्हलवरती करतं. WPIमध्ये काय आहे? फक्त कव्हरेज कशाचं आहे? वस्तूंचं आहे. इथे कशाचं आहे? वस्तू, सेवा दोघांचा आहे. त्याच्यानंतर इनपुट कॉस्ट WPIमध्ये मोजली जात नाही. इथे मोजली जाते. कशावर? इनपुट पी-पी-आय. आता ह्याचे घटक लक्षात ठेवा. आपण काय बघितलेले? इनपुट, आउटपुट त्याच्यानंतर टॅक्सेस, जी-एस-टी WPIमध्ये इन्क्लूड असतात, इथे नसतात. इम्पोर्टेड गुड्स WPIमध्ये असतात, इथे नाही नसणार आहेत. सर्व्हिस सेक्टर WPIमध्ये नसतं, इथे कव्हर होणार आहे. इन्फ्लेशन इथे होलसेल इन्फ्लेशन दाखवतं. इथे प्रोड्युसर इन्फ्लेशन बिफोर इट रिचेस द कन्झ्युमर्स म्हणजे उत्पादन लेव्हलला जी चलनवाढ होते ते इथे आपल्याला दिसणार आहे. डबल काउंटिंग कधी-कधी होते WPIमध्ये, इथे ती वगळली जाणार आहे. ग्लोबल एक्सेप्टन्स जागतिक स्तरावरती ही मान्यता आपण इथे आपल्याला मिळणार आहे पी-पी-आयद्वारे. त्यानंतर बघा यावर्षी जे काही चेंजेस झाले 26 मध्ये त्याचा मी एक चार्ट केलाय. सी-पी-आय कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ह्याच्यात आधी आधारभूत वर्ष होतं 2012 आता काय झालंय 2024. जी-डी-पी 2011-12 होतं 22-23. WPI 11-12 वरनं केलं आहे 22-23. IIP 11-12 वरनं झालंय 22-23. आता इतका हा डेटा हा तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने खूप जास्त सखोलपणे वाचा आणि तुम्हाला एक काम करायचं आहे, कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या पुस्तकातून बेसिक फॅक्च्युअल माहिती WPI म्हणजे काय, त्याचं ॲप्लिकेशन, कोण जाहीर करतं, ह्या साऱ्याची डिटेल्स प्लस एम-सी-क्यूज ह्याची त्याला जोड द्या. मग तुमचा हा विषय झाला समजा. थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. ते जास्त महत्वाचं आहे. भेटू लवकरच.